पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया काही दिवसापूर्वी कोणतरी आमच्या सिस्टरांना विचारलं की तुम्ही सादर आमंत्रण वर देत आहे आल्यावर काय देणार सिस्टरने सांगितलं आल्यावर आम्ही वचन देणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन हे आपल्याला पांढरा शुभ्र बनवणार म्हणून लिहिलेलं आहे. कुठे लिहिलेलं आहे? आठवणीत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. लग्न प्रसंगी वाचणारा देवाचे जे वाचन आहे तिथे असे लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन येशू वापरत आहे, प्रवचन करणारा व्यक्ती नाही. हालेलुया. देवाचे वचन स्वतः येशू वापरत आहे. कशासाठी? ख्रिस्त मंडळीला शुद्ध करायचं. केवढं शुद्ध करायचं? पांढरा शुभ्र होईपर्यंत स्वच्छ करायचं, शुद्ध करायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचनामध्ये जीवनाचा अमृत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा एक बंधू इथे बसून देवाचे वचन ऐकत होते. त्याच्या पप्पानी त्याला गोड बोलून जबरदस्त करून गोड बोलून त्याला इकडे घेऊन आले. त्याला माहित नाही ते काय आहे, काहीच माहिती नाही. हालेलुया. मी ते देवाचे वचन बोलत आहे तेव्हा हा माणूस उभे राहिले आणि बोलले, तुम्ही आता जे बोलत आहे त्यामध्ये काही दम आहे. मी त्यांना विचारलं, तुला कसं काय कळालं? त्यांनी सांगितलं की फादर बेनी, मी कार्डलेस झालेले माणूस आहे. माझ्या आयुष्यामध्ये कधी या त्रास झाल्यानंतर कधी मी उभे राहिलेलं नाही. या त्रास झाल्यानंतर माझा हात कधी वर गेला नाही. तुम्ही ते वाचन बोलत होते तेव्हा माझा हात वर आला. हालेलुया. तुम्ही आता बोलत आहे तेव्हा मी उभे राहिलो, मला कळत नाही. हालेलुया. मी त्याला सांगितलं, वचनामध्ये एवढे मी बोललो, त्या वचनामध्ये एवढे दम आहे, तुला वाटत असेल तर तू चाल. प्रेज द लॉर्ड. तो तिकडून चालत इथपर्यंत आले. त्यानंतर मी त्याला सांगितलं, धाव. तो इथून असं पूर्ण धाव मारून पूर्ण फिरून हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी तुम्हाला बोललो की देवाचे वचन एका व्यक्तीला शुद्ध करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकांच्या मध्ये काहीतरी मळ आहे. जगामध्ये वावरताना हे मळ आपल्यामध्ये येणारच. हालेलुया. जगामध्ये वावरणं म्हणजे बाजारामध्ये जायला पाहिजे किंवा गावामध्ये फिरायला पाहिजे असं काही नाही. हालेलुया. आपल्या संसारामध्ये, आपल्या घरी आपण बसलेलं आहे तिकडे सुद्धा आपल्याला अशा अनुभवातून जायला लागते. एक बंधू मरण पावला 1 वर्ष झाला. त्या व्यक्ती एक संत माणूस आहे. त्यांच्या घरातील लोकांनी मला बोलले, फादर मोठा एक फंक्शन आहे आणि त्या मोठा फंक्शन मध्ये आमच्या पप्पाविषयी एक पुस्तक रिलीज होणार आहे. फादर, तुम्ही पण एक आर्टिकल लिहून देणार का?
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, मी जवळून जाणणारा एक माणूस आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला माहिती आहे हा माणूस संताप्रमाणे जीवन जगणारा माणूस आहे. त्याचा हृदय खूप मोठा आहे. हालेलुया. घरी कोणतरी आलं तर त्यांच्या घरामध्ये चांगल्या प्रमाणे पाहुणे उपचार वगैरे होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नवऱ्याचं हृदय एवढं मोठं आहे, कोणाला पण ते आमंत्रण करणार, या ना या ना. हालेलुया. मी त्यांच्या घरी बसतो. हालेलुया. मला माहिती आहे जेव्हा या ना पण बोलत आहे, बायको आतून ओरडून बोलत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या इकडं बोलवायची काही गरज आहे का? खायला प्यायला कोण देणार? प्रेज द लॉर्ड. हा माणूस एक शब्द न बोलता शांतपणे ऐकत बसतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. काहीतरी कमी आहे म्हणून नाही, तरी घरी येणाऱ्या लोकांना काहीतरी द्यायची पाळी आली तर ही मम्मी 2 देऊ शकताय, 3 देऊ शकताय. त्या ठिकाणी खाण्याचा पदार्थ दिला तरी एकच देणार. हालेलुया. या माणसाच्या हृदयात दुःख होत आहे, दिसत आहे ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा माणूस बोलून पण दाखवणार कधीतरी, मम्मी अजून आहे का एक आणायला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या दुःखामधून तो माणूस जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मला काही बोलायचं आहे. वाईट डोक्यामध्ये येण्यासाठी घरातून बाहेर पडायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घरातल्या घरात रोजच्या जीवन जगताना तुम्ही कितीही शुद्ध व्हायला प्रयत्न केला तरी निरंतर तुम्हाला टोचण्यासाठी इकडून तिकडून एक काटा आहे. हालेलुया, हालेलुया. हे जे काटे आहे त्या काट्याच्या सोबत आपल्याला दिवस काढायचा. हालेलुया. हे सर्व कशासाठी आहे? हे सर्व शुद्धीकरणासाठी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काटा टोचलं तर जखम होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जखम झालं तर तेवढे भाग खराब दिसणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचे वचन आपल्याला आमंत्रण देत आहे, तुम्ही माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, हालेलुया. पैसा न देता तुम्ही फुकट स्वीकार करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मूल्यवान आहे तरी विना मूल्य परमेश्वर आपल्याला देत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप त्रासातून जाणारी एक ताई आपल्यामध्ये आता इकडे बसलेला आहे. त्यांच्या मुलीने मला सांगितलं, फादर, मम्मीला भाटिया चर्चमध्ये आणले होता, तेव्हापासून मम्मीमध्ये खूप फरक आहे. प्रेज द लॉर्ड. भाटिया चर्चमध्ये काय देण्यात आलं? देवाचं वचन देण्यात आलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचे वचन ऐकण्यासाठी कोणतरी देवाच्या सान्निध्यात पोहोचलेला आहे. तिथे
वाचन ऐकणाऱ्या व्यक्तीच्या हृदयामध्ये वाचनाचा प्रकाश यायला चालू होता. प्रभू तुम्हा बरोबर असो. कधीतरी चक्कर आल्यासारखा होऊन मी आता कोसळणार का असे वाटत आहे, असे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला येशूने आता आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये हालेलुया इथे चौथा लाईन मध्ये बसलेल्या एका ताईला डोक्याच्या संबंधातील एका त्रासापासून येशूने आता स्पर्श करून बरे केले. हालेलुया. धन्यवाद येशू. हृदयाचा त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभू आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया. येशू सांगत आहे, तुला वाटत आहे तसे नव्हे, मी तुला यशाकडे, विजयाकडे घेऊन जात आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे ज्यांना मूठ व्यवस्थित पकडता येत नाही, मूठ पकडायला जमत नाही, असे कोणतरी आहे. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता ताई पकडण्यासाठी असलेले दान देत आशीर्वाद करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचे डोकं दुखणे, डोक्याचे दुखणे आहे, काही लोकांच्या प्रभूने आता बरे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवण पचत नाही, उलटी केल्यासारखं, उलटी आल्यासारखं वाटते, असा त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने आता क्लिअर केलेला आहे. समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.